नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाचा सेमी आणि नॉन सेमीच्या विद्यार्थ्याचा गणिताचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. नवीन अभ्यासक्रमावर आधारित ही क्वेश्चन पेपर तयार केलेली आहे. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. सर्वप्रथम आपण नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांची गणिताची प्रश्नपत्रिका सोडू आणि त्यानंतर सेमीच्या विद्यार्थ्यांची मॅथ्सचे क्वेश्चन पेपर आपण उत्तरासहित अभ्यासणार आहोत. या प्रश्नपत्रिका तुम्हाला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणाऱ्या आहेत. त्यासाठी या प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थित सराव करा. इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्टसुद्धा पाहू शकतात. इयत्ता 6वी गणित प्रथम घटक चाचणी. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा 3 गुणांसाठी. 1. रेषेला किती टोकबिंदू असतात? 3 पर्याय आहेत, त्याच्यातलं उत्तर आहे एकही नाही. दुसरं सी पर्याय बरोबर आहे. किरणाला किती टोकबिंदू असतात? पहिला पर्याय बरोबर आहे 1. तिसरं, काटकोनाचे माप किती असते? उत्तर आहे बी 90 अंश. त्यानंतर प्रश्न दुसरा, रिकाम्या जागा भरा 3 गुणांसाठी. 1. 2 बिंदूंना जोडणाऱ्या सर्वात लहान मार्गाला रेषाखंड म्हणतात. दुसरं, सरळ कोनाचे माप 180 अंश असते. तिसरं, 90 पेक्षा लहान कोणाला लघुकोन म्हणतात. या पद्धतीने आपण काढलेली जागा पूर्ण करायच्या आहेत. प्रश्न तिसरा, कोनाचे प्रकार लिहा 6 गुणांसाठी. 1. 45 अंश लघुकोन, 90 अंश काटकोन, 120 अंश विशाल कोन, 180 अंश सरळ कोन, 360 अंश पूर्ण कोन आणि 0 अंश शून्य कोन. या पद्धतीने आपण कोणांचे प्रकार लिहायचे आहेत आणि 6 गुण मिळवायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो, प्रश्न चौथा बघा, खालील मापाचे कोन काढा 3 गुणांसाठी. 90 अंश, 120 अंश आणि 60 अंश मापं दिलेली आहेत आपल्याला कोणांची आणि त्याच्यावर आधारित आपण कोन मापकाच्या सहाय्याने ते कोन काढायचे आहेत. बघा, या ठिकाणी कोन काढून दाखवलेले आहेत. आपण अशाच पद्धतीचे कोन हे काढायचे आहेत. त्यानंतर सेमीच्या विद्यार्थ्यांची मॅथ्सची क्वेश्चन पेपर 15 गुणांची. मराठी मीडियमची आपण जी प्रश्नपत्रिका पाहिली तीच या ठिकाणी इंग्लिशमधून दिलेली आहे. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा, क्वेश्चन 1, चूज द करेक्ट ऑप्शन 3 गुणांसाठी. 3 गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत आणि त्यांचे 3 पर्याय आहेत. त्याच्यातला अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि 3 गुण मिळवायचे आहेत. बघा, पहिल्याचं सी या पर्याय बरोबर आहे, दुसऱ्याचा ए आणि तिसऱ्याचा 90 अंश. या पद्धतीने आपण अचूक उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघा, फिलिंग द ब्लँक्स 3 गुणांसाठी. बघा, त्या 3 गाळलेल्या जागा. या पद्धतीने उत्तरं लिहायची आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, कोणांची मापं दिलेली आहेत आणि त्यांची नावं आपल्याला लिहायची आहेत. बघा, ते नावं या पद्धतीने लिहा.
क्वेश्चन नंबर 4. बघा ते 90° 120° आणि 60° कोन आपल्याला काढायचा आहे कोनमापकाच्या साहाय्याने. आकृत्या काढायच्या आहेत या पद्धतीने. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीची सेमी आणि नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. थँक्यू.